अजूनही करताय का आपल्या मुलाची शेजारच्या मुलाशी तुलना? गंमतच आहे नाही का? आपण हे किती सहज विसरून जातो की प्रत्येक फूल उमलायला आपला वेगळा वेळ घेतं. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याचा वाढण्याचा वेग, त्याची समज सगळंच वेगळं असतं. पण आपण वागतो मात्र असं जणू काही ही एक शर्यत लागली आहे आणि आपलं मूल त्यात मागे पडता कामा नये. विज्ञान कित्येक वर्षांपासून घसा उरडून सांगतंय की मुलांना वाढवण्याच्या आपल्या कित्येक पद्धती पूर्णपणे चुकीच्या किंवा कालबाह्य झाल्यात. तरीही आपण त्याच जुन्या नियमांना असं घट्ट धरून बसलोय, जणू काही ती दगडावरची काळी रेष आहे. आपल्याला नेहमी वाटायचं की मुलांना 4 धपाटे दिले किंवा धाकात ठेवलं तरच ती मजबूत बनतात. पण मारण्याने किंवा ओरडण्याने त्यांच्या मनात आदर नाही तर भीती घर करते. आपल्याला वाटतं की बाळाला अंधाऱ्या खोलीत एकटं रडू दिलं की ते शूर बनतं. पण खरं सांगू, असं केल्याने त्याच्या लहानग्या शरीरात शूरपणा नाही तर फक्त स्ट्रेस हॉर्मोन्सचं वादळ येतं. आणि नाही, मुलांचं कौतुक केल्याने ती गर्विष्ठ किंवा शेफारून जात नाहीत. उलट जेव्हा तुम्ही त्यांच्या निकालापेक्षा त्यांच्या प्रयत्नांना शाबासकी देता, तेव्हा तुम्ही एक असं मूल घडवता ज्याचा स्वतःवर जबरदस्त विश्वास असतो. पार्टीत गेल्यावर तुमचं बाळ खूप दंगा करतं का? आणि आपण लगेच सगळ्या दोष देतो त्या गोड पदार्थांना. पण खरी गंमत माहीत आहे का? मुलांच्या अंगात ती साखर नाही तर तो वाढदिवसाचा माहोल, मित्रांसोबतची मस्ती आणि तो सगळ्या जल्लोष भिनलेला असतो. आपल्याला वाटतं की यश मिळवायचं असेल तर ट्युशन लावलीच पाहिजे. पण प्रत्येक गोष्ट आयती तोंडात भरवली तर स्वतः डोकं लढवून काहीतरी शोधून काढण्यातली खरी मजाच मुलं गमावून बसतात. आणि बाळाला सारखं जवळ घेतलं की त्याला सवय लागते, ही जी भीती असते ना, ती पूर्णपणे चुकीची आहे. उलट तुमची प्रत्येक मिठी त्याच्या मनात सुरक्षिततेची भावना आणि विश्वास घट्ट करत असते. आणि हेच त्याला भविष्यात भावनिकदृष्ट्या मजबूत बनवतं. आपल्याला वाटतं की वॉकर वापरल्यामुळे बाळ लवकर चालायला लागेल. पण गंमत अशी आहे की होतं याच्या नेमकं उलटं. वॉकरच्या आधाराने बाळाला स्वतःचा तोल सांभाळण्याची संधीच मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या नैसर्गिक विकासाला मदत होण्याऐवजी उलट उशीरच होतो. आपल्याला वाटतं की धाक ठेवला की शिस्त लागते. पण अतिबंधनं लादल्यामुळे खरी जबाबदारी नाही तर मुलांमध्ये फक्त बंडखोरी आणि लपवाछपी वाढते. आणि जेव्हा आपण मुलांना सांगतो रडू नकोस, तेव्हा आपण त्यांना कणखर नाही तर आपल्या भावना दाबून ठेवायला आणि स्वतःच्याच मनापासून तुटायला शिकवत असतो. आपण मुलांना ताटातलं सगळं संपवायला लावतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण त्यांना चांगली सवय लावतोय. पण ह्याच हट्टामुळे मुलांच्या भुकेचं आणि पोट भरल्याचं नैसर्गिक गणितच बिघडून जातं. आणि मग मोठेपणी सुद्धा आपल्याला भूक नक्की केव्हा लागलीये आणि पोट कधी भरलंय हेच त्यांना कळत नाही. आणि सगळ्यात मोठा गैरसमज कोणता असतो माहितीये? पालकत्वाची कुठली तरी एकच ठरलेली परफेक्ट पद्धत असते असं मानणं. पण खरं तर तसं काही नसतंच. पालकत्वाची खरी मजा तेव्हाच सुरू होते जेव्हा तुम्ही तुलना करणं थांबवता आणि आपल्या मुलाशी मनापासून जोडले जाता.